घरी नसताना मी एक निर्णय घेतलाय. तुला असं आवडत नाही 2 माणसांबाबतचा निर्णय तू एकटीच कशी घेऊ शकतेस असा तुझा रोकडा सवाल असतो. खरंय, पण तू अलीकडे जसा खोटारडेपणा करत आलास त्याचीच ही परिणिती असावी. तू म्हणशील आत्ताचं काय घडलं सांग. कसलं निमित्त? एखाद्या निमित्तानं निर्णय नाही होत ना नील. खूप घडत आलेलं असतं काही काही. आपण फक्त एखाद्या क्षणी मान्य करून बोलून टाकतो इतकंच. आत्ता या घडीला घडायला म्हणून काहीच घडलं नाही, नाहीच घडलं असंही नाही. चिंत्या घरी आला तेव्हापासून तळ्यात कमी भरलेल्या 2 बगळ्यांचाच विचारात होता. ते 2 बगळे गेले कुठे असतील या प्रश्नाने त्याला पार भंडावून सोडले होते. मला राघू सावकारच्या डेबिट क्रेडिटच्या हिशोबात बुडालेला बघून तो नुसताच माझ्या बाजूला प्रश्न छातीवर घेऊन गादीवर पडला होता. इतक्यात पिंकी तीरासारखं खोलीत घुसली आणि डायरेक्ट चिंतूला बंकवायला सुरुवात केली. राप्प दिशी आलेल्या आवाजाने मी खतावण्या टाकून ताडकन उठलो. मीच कसा या कामासाठी योग्य आहे, माझ्या वाचून कसं सगळ्यांचं अडणार आहे, अशा थाटात दिवसभर काम केलं. मग थकून भागून घरी आलो. नाळ तुटून गेलेल्या कुटुंबियांसोबत बसून बढाया मारल्या. आम्ही मिळून इतर कुटुंबांना, इतर माणसांना नावं ठेवली. तेवढ्यापुरती आमची कायम एकी असते. बाकी ते मला ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही. पिंकीनं चिंतूचं संपूर्ण दप्तर उलटं केलं. आता त्यात तिला तिच्या इतिहासाच्या पुस्तकाबरोबर मराठीचं पुस्तक पण दिसत होतं. माझ्या खोलीला पानिपतचंच स्वरूप आलेलं होतं. अब्दालीसारखी पिंकी क्षीण पडलेल्या चिंत्यारूपी मराठ्यांचा समाचार घ्यायला उतावळी झालेली. आई म्हणते आपलं घराणं फार मोठं आहे. मी नशीबवान म्हणून या घराण्यात जन्माला आलो, नाही तर पडलो असतो कुठंतरी आणि मग घाणीत काम करत बसायला लागलं असतं. माझं खाणं पिणं, कपडे, माझा मित्रांचा गट, सगळ्याचा परीघ मी जन्माला येण्याआधीच ठरलेला आहे. जगण्यासारखं, आजमावण्यासारखं माझ्याकडे उरलंय काय? मनाची अलिप्तता आणि कायमचा सहवास या दोघांची तू सांगड घालायला सांगतोयस. एकमेकांकडून कसलीच आस, कसल्याच अपेक्षा नकोत. भावनाशून्य व्हायचं आणि तरीही सोबत राहायचं. सोबत का फक्त सेक्स? मागून मागून तू काय मागितलंस? माझं नश्वर शरीर? ते थकेल तेव्हा काय? तेव्हाही मी तुझ्यासोबत असावी असं वाटेल तुला? एकमेकांसोबत बोलायचं, चालायचं, हसायचं, रडायचं आणि इतकं करून पुन्हा कोरडं राहायचं. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लीड फेस्ट कार्यक्रमाचे सहप्रायोजक केसरी टूर्स, सहाय्य कौटिल्य मल्टीक्रिएशन्स आणि CFS, पावर्ड बाय कालनिर्णय, आउटडोर पार्टनर रौनक ॲडव्हर्टायझिंग. लेखन हे फक्त अभिव्यक्ती नाही, तर ते समाजातील बदलांचं, बदलत्या विचारांचं, नवसंवेदनांचं एक व्यक्त रूप म्हणता येईल. या नव्या लेखन प्रवासाचा ध्यास घेतलेली तरुण पिढी, होणारं साहित्य आज लिहिताना ही तरुण पिढी नेमका काय विचार करते, लेखनासाठीचे त्यांचा अभ्यास काय असतो, काय जाणीवा असतात, अशा सगळ्याच अनुषंगाने आजच्या तरुण लेखक या चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे. आणि या चर्चासत्रासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत तरुण लेखक प्रसाद कुमठेकर, मृदगंधा दीक्षित, हिना खान कौसर आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत लोकसत्ताचे प्रतिनिधी पंकज भोसले. मी या चौघाही मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि लोकसत्ताचे पुण्याचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर यांना विनंती करते त्यांनी आपल्या मान्यवरांचं स्वागत करावं. नमस्कार. नवीन लेखकांशी संवाद हा या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि तुम्हालाही त्यांच्याबरोबर जर संवाद साधायचा असेल तर मी अर्ध्या कार्यक्रमानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी देईन. हे नवीन लेखक 3 इथे जे जमलेले आहेत त्यातले सगळ्यांना माहिती असतीलच असं नाही, म्हणून मी त्यांची ओळख करून देतो. प्रसाद कुमठेकर म्हणजे ह्या तिघांचं वैशिष्ट्य आहे काहीतरी एक, की हे त्या तिघांचाही मुंबईशी संबंध नाही आहे. प्रसाद कुमठेकर जरी 20 वर्ष मुंबईत राहत असला तरी त्याच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या उदगिरी भाषेमध्ये, उदगिरी बोलीमध्ये आहेत. कादंबऱ्या, त्याच्या कथा ह्या तो उदगिरी बोलीमध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षात तो लिहितोय. बगळा नावाची त्याची कादंबरी वाचली असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेल. उदगिरी बोलीबद्दल तो नंतर सांगेलच प्रश्नांच्या उत्तरामध्ये.
ही आत्ताच गेल्या 5 वर्षांमध्ये एक नाव आलेलं आहे हिचं मृदगंधा दीक्षित. आणि तिचं आता सध्या अनुभवमध्ये एक सदर सुरू आहे, कथांच्या मालिका सुरू आहे, ती डोक्यावर पडलेल्या गोष्टी. आणि ते मला वाटतं गणेश मतकरीचं 12-13 साली आलं होतं, त्यानंतर अनुभवने असं कथा सदर दिलेलं आहे. हिना कौसर खान हे मी नाव बरोबर घेतलं आहे पहिल्यांदा. तर हिना कौसर खान गेल्या 10-12-20 वर्षापासून जरी पत्रकारितेत असली तरी कथा लेखक म्हणून गेल्या 5-7 वर्षांमध्ये तिची ओळख वाढत चाललेली आहे. ह्या वर्षी 3-4 चांगल्या दिवाळी अंकांमध्ये तिच्या कथा ठळक हे झालेल्या आहेत आणि अक्षरमधली कथा तर खूप गाजलेली आहे. तर मी तिच्याबद्दल बोलीन नंतर. पण आता या तिघांना काही प्रश्न आहेत आणि या तिघांचं सुरुवात होईल. काही स्वतः ते वाचून दाखवतील त्यांच्या ह्याच्यात, त्यांच्या मजकुरातलं. प्रसादपासून सुरुवात करूयात. तुझ्या उदगिरी शैलीतलं जे आहे त्याचा एक वगळातला एक मासला वाचून दाखव आणि त्यानंतर मी प्रश्न विचारतो तुला. अगदी अगदी. आवाज येतोय? ओके, परफेक्ट. की बघा, आउट ऑफ प्रिंट आहे, लवकरच येईल. त्यातला तुकडा. चिंत्या घरी आला तेव्हापासून तळ्यात कमी भरलेल्या 2 बगळ्यांचाच विचारात होता. ते 2 बगळे गेले कुठे असतील या प्रश्नाने त्याला पार भंडावून सोडले होते. मला राघू सावकारच्या डेबिट क्रेडिटच्या हिशोबात बुडालेला बघून तो नुसताच माझ्या बाजूला प्रश्न छातीवर घेऊन गादीवर पडला होता. इतक्यात पिंकी तीरासारखं खोलीत घुसली आणि डायरेक्ट चिंतूला बंकवायला सुरुवात केली. राप्प दिशी आलेल्या आवाजाने मी खतावण्या टाकून ताडकन उठलो. रेडकू ओरडल्यासारखा चिंतू ओरडत होता. पिंकीच्या अंगात एकदम कडक लक्ष्मी आली होती का काय की. मी पकडेपर्यंत तिनं चिंत्याच्या पाठीचं धिरडं केलं. मी कसं बसं पिंकीला आवरलं तरी ती माझ्या पकडीतून सुटून चिंत्याला लगवायच्या मूडमध्येच होती. मी ओरडलो, ए पिंके, का मारती ग लेकराला? तर पिंकी आता राग अनावर होऊन एकदम रडायला लागली. ती बोलली, चिंत्या घुबडाला विचार आधी, माझं इतिहासाचं पुस्तक कुठं आहे ते. चिंत्या अजूनसुद्धा केकाटतच होता. आता मला परिस्थितीचा पुरेपूर अंदाज आलेला. चिंतूनं पिंकीचं इतिहासाचं पुस्तक दप्तरात भरून शाळेला नेलं होतं. त्याला वाचायचं फार व्यसन आहे आणि व्यसन कुठलंही असो किंमत मागतंच. तो दिसेल ते पुस्तक वाचतो. म्हणजे बघा, तो 5वीत असताना 10वीतल्या तंगीचं बुक वाचित पडलेला असतो. मग या 6वीतल्या पिंकीचे तर वाचतच असेल ना. आजसुद्धा आमच्या या सखाराम गटण्यानं पिंकीचं इतिहासाचं बुक तिच्या परोक्ष आपल्या दप्तरात भरलं आणि सरळ शाळेत वाचायला नेलं. त्याच्या वर्गातल्या कुठल्याही मुलापेक्षा चिंतूचं नॉलेज जास्तच आहे. पण त्याची मार्कीय गुणवत्ता त्याला वारंवार पडणाऱ्या प्रश्नात गुंतून पडली आहे. मी परिस्थितीचं आकलनच करण्यावर होतो इतक्यात पिंकीनं आणखीन एक चापट पोळी आणि धम्मक लाडू चिंतूच्या गालावर आणि पाठीवर अनुक्रमे ठेवला. चिंतू कळवळला. मी तिला मागे खेचत होतो. ती मेरी झाशी नाही दुंगीच्या आवेशात चिंतूला सुनावत होती, तुझ्यामुळं घुबडा, फक्त तुझ्यामुळं आज मला लाज वाटली. कुमारी माधुरी सरदेशमुखकडे आज पहिल्यांदा विषयाचं पुस्तक नव्हतं. आता तू मेलास चिंत्या. झालतं असं की आज केंद्रे गुरुजी पिंकीचे इतिहासाचे शिक्षक पानिपतची लढाई शिकवत होते आणि तेव्हा पिंकीकडे इतिहासाचं पुस्तक नव्हतं. केंद्रे गुरुजींना ते लक्षातही आले नसेल, पण तिलाच तिची भयंकर लाज वाटलेली आणि म्हणे तिला त्यामुळं वर्गात रडूही आलं. तिच्याबरोबर झालेल्या या अन्यायाचा ती आता बदला घेत होती. पिंकीनं चिंतूचं संपूर्ण दप्तर उलटं केलं. आता त्यात तिला तिच्या इतिहासाच्या पुस्तकाबरोबर मराठीचं पुस्तक पण दिसत होतं. माझ्या खोलीला पानिपतचंच स्वरूप आलेलं होतं. अब्दालीसारखी पिंकी क्षीण पडलेल्या चिंत्यारूपी मराठ्यांचा समाचार घ्यायला उतावळी झालेली. इतक्यात मीरा वहिनीची दमदार एंट्री झाली. त्यांनी आल्या आल्या पिंकीच्या तोंडात एक भडकावून दिली. पिंकीचा सारा आवेश एकाच चापटीत ढेर झाला. एक चापट चिंतूला पण नजर झाली. नजर आमच्याकडे लाचला म्हणतात. एक चापट चिंतूला पण नजर झाली.
सांडलेल्या दप्तरातून आपली पुस्तकं उचलून घेतली आणि पुस्तकांची झालेली केविलवाणी परिस्थिती बघून तिनं डायरेक्ट रडायला चालू केलं. आई बघ, चिंत्या घुबडानं माझी पुस्तकं कशी केलीत. थँक्यू. ह्या कादंबरीमध्ये पूर्ण उदगीर आणलेला असतो 90च्या नंतरचा आणि उदगिरी बोली. मला ही कादंबरी आधी तू पटकथा म्हणून लिहिली होतीस आणि पटकथेची कादंबरी केलीस. तर ती करताना एकतर मजा तुला काय आली, कारण वाचताना ती अनेकदा मजा येते, कारण छोटी छोटी प्रकरणं आहेत, 2-2.5 पानाची वगैरे प्रकरणं आहेत काही त्याच्यातली. आणि उदगीर ह्या बोली भाषेबद्दल जरा सांगशील तर जरा छान होईल. हां, सांगतो की. काय आहे, गियर्सनचा सर्वे झालता भाषिक, त्याच्यामध्ये निजाम आणि त्रावणकोर हे 2 स्टेटसचा बोली भाषेचा सर्वे झालेला नाही. तर त्याच्यामुळे मराठवाड्यात जे बोलली जाते त्याला मराठवाडी किंवा अशा पद्धतीनं बोललं जातं. पण 12 गोसाला भाषा बदलते. तर त्यातल्या त्यात मराठवाडा आहे ना, एकीकडे आंध्राबंडी तेलंगणा बॉर्डर आहे, एकीकडे कर्नाटका बॉर्डर आहे, दोन्हीकडले मागास भाग आणि महाराष्ट्राचा मागास भाग अशी युती झालेली आहे तिकडं. तर देगलूर नावाचा भाग आहे नांदेड जिल्ह्यात, तिकडं तेलगू, ज्याच्यावर थोडा तेलगूचा जास्त प्रभाव असलेली मराठी आहे, आणि माझ्या भागामध्ये कन्नडा जास्त प्रभाव आहे. आणि त्यातही आम्ही बिदर, गुलबर्गा तो भाग दखनी असल्यानं हिंदी, म्हणजे आमच्याकडे बुधवारला चारशुंबा म्हणतात, कच्च्या चिवडाला भुईनाथ म्हणतात. तर ते एक वेगळ्या प्रकारची बोली आहे तिकडं. जसं मी जेवण करत आहे तर आमच्याकडे एवढं लांब बोलतच नाहीत, करलालोय, जेवलालोय, तर ह्या पद्धतीनं बोलली जाते ती. आणि उदगिरी का लिहिली तर मला असं वाटतं की मी नाही लिहिली तर कोण लिहिली असती, दुसरा पर्यायच नव्हता. कारण मराठवाड्यातले असे समांतर लेखक दिसत नाही आहेत की जे उदगिरी किंवा त्या बोलींना वापर करून लिहित आहेत समांतर काळात. मी म्हणतो आधी लिहिलेले असतील बरेच. आधी फार लिहिलेलं नाही आहे. मला आठवतं तसं आठवणीतले पक्षी नावाचं आहे सोनं, तर त्यामध्ये थोडी येते मराठवाडी, पण असं सेंट्रिक ज्याला म्हणू तर तसं नाही. पण आता लिहित आहेत. तू पटकथेतून हां, ते सांगतो. कादंबरी कशी केलीस? ॲक्च्युली माझा धंदा वेगळा आहे. लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये मी नंतर आलो. खूप आवाज येत नाही आहे का? येतोय ना? हां. तर मी एजन्सीमध्ये म्हणजे TV शोज करतो, सिनेमा लिहायचो. आवाज येतोय? असा धरू? हां, ठीक आहे. बरं झालं सांगितलं, नाही तर अवघड झालं असतं. हां, तर 2008ला मी हा सिनेमा लिहिला होता, बगळा नावाचा. तर ज्या वेळेला मी घेऊन जायचो लोकांकडे बगळा सिनेमा, तर इसमें कुछ होता ही नहीं है, वो बच्चा कुछ करता ही नहीं है असं सांगायचे. आणि त्यावेळेला पद्धत म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे. आता मला कळत नव्हतं की त्या पोरानं करावं काय म्हणजे डाके घालावेत, नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. आणि ॲक्च्युली स्क्रिप्टही कोणी घेत नव्हतं. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये स्क्रिप्ट तशीच पडली होती. 2014 या 15ला माझा एक मित्र आहे महेश सेंदानी म्हणून, कवी आहे. तर तो आला, त्यानं ती स्क्रिप्ट वाचली आणि तो म्हणाला कादंबरी करू याची. तर मला तोपर्यंत डोक्यातही नव्हतं की काही लिहावं, कारण मी हिंदीत लिहायचो आणि कॉपीला जास्त पैसे मिळतात. कॉपी रायटिंग करताना हिंदी सिरियल किंवा हे मी खूप लिहिले, तर त्याला पैसे जास्त आहेत. हे रिकामे म्हणजे धंदे करण्यात काय आहे असं त्यावेळेला वाटायचं. हां, म्हणजे अभिजात तरी मराठीची अवस्था वगैरे असो. तर मग त्यानं म्हटलं लिहू आपण. मग मी लिहायला चालू केलं. पटकथेमध्ये काय आहे, मला तोपर्यंत वाचणं बरं होतं माझं. वाचण्यामध्ये काय असतो, एक नॅरेटर असतो, तो गोष्ट सांगतो, मग ती गोष्ट तशी समोर येत जाते. माझ्याकडे पटकथा होती आणि त्याच्यामध्ये कॅमेरा लागलेला ना, मग चिंतू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नायक बोलतच नाही ह्याच्यामध्ये, की नायक आहे तर तो कशाला बोलेल, बाकी लोकांच्या बोलण्यातून नायक उभा राहील. तर मला वाटलं तसंच लिहावं आपण. आणि मग मी पटकथेतला सीन पहिला, कादंबरीतला सीन पहिला, इज द सेम. मग त्याच पद्धतीनं म्हणजे आता चिंतू आहे, शाळेच्या ग्राउंडवर जनगण मन म्हणतोय, इथनं कादंबरी चालू होते लाईनीत अशा ह्याच्यानं.
पटकथेत पण सेम होतं. मग लिहित गेल्यावर चिंतू नायक जो आहे तो इथं पडतो, मग इथं काही लोक त्याला बघतात, मग तो वर्गात जातो, मग तिथं कॅमेरा बदलतो, आतला पोरगा सांगायला चालू करतो. मग अशा पद्धतीनं ह्याची मांडणी झाली. 18 नॅरेटर आहेत, 18 जणं चिंतूबद्दल बोलतात. तो जिथं जिथं जातो, समजा आता चिंतू ग्राउंडवर आहे, त्याच्या बाजूचा मुलगा सांगेल, तो वर गेला वर्गात तर चिंतू वर्गात आला तर वर्गातला कोणीतरी सांगेल, घरात आहे आता हा काका बोलत होता त्याचा. आणि प्रथम पुरुषी आहेत बोलणारे, त्यामुळं प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. म्हणजे मी जरी बोली उदगिरी बोलत असलो, माझे वडील वेगळं साऊंड करतात, मी वेगळा साऊंड करतो. त्यामुळं मी ही पूर्ण कादंबरी फनेटिक्समध्ये लिहिली उच्चारानुसार. म्हणजे प्रत्येक, आता माझे बाप ग्लास म्हणलं तर गिलास म्हणतात, ते आम्ही एकाच घरात राहतो, भाषा प्रत्येकाच्या, बोली प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर त्याप्रमाणे झालं. मग त्याच्या वर्गातले, आणि आताची शाळा नाही आहे ती की बापानं 2 लाख रुपये भरले आणि एकाच इकॉनॉमिक स्टेचर, तशी शाळा नाही आहे ती. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक स्टाटामधले पोरं होते. तर मग आता जर चहावाल्याचा पोरगा आहे तर त्याची भाषा, त्याची बोली, त्याचा ॲप्रोच वेगळा असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंतू एका म्हणजे मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातला मुलगा आहे, जात म्हणून नाही पण एक आपण हे म्हणू. आणि बाकी मुलं आहेत त्याच्याबरोबर असणारी, ती अनुभव संचितानं त्याच्यापेक्षा जोरदार आहेत, कारण त्या मुलांना बाहेरचं मिळालं आहे ना सगळं. तर ह्या कादंबरीमधला नायक हा तसा सगळ्यापेक्षा कमीच आहे, तरी त्याची गोष्ट आहे. तर ते स्क्रीन प्ले प्रमाणे गेलं. आणि त्याच्यामध्ये फायदा असा झाला लिहिण्यामध्ये की मला बॅक स्टोरीज लिहिता आल्या. सीन टू सीन तुम्ही लिहिता, आता हा केला तर त्याची आई काय विचार करत असेल. मग मला एक फॉर्मच सापडला दोन्हीचं एकत्रकरण केल्यावर, की मला त्यांच्या बॅक स्टोरीज लिहिता आल्या याच्यामध्ये, त्यांच्या मागे काय आहे. मग चिंतूची आई भांडे आपटते, म्हणजे तिला इरिटेशन झालं तर भांडे लावताना भांडे आपटते. मग तिथं वाक्य आलं की आमच्याकडल्या बायांकडनं फक्त भांड्याचे कोचेच बोलतात. मग लिहिणं सीन आणि असं झालं ते, आणि ॲक्सिडेंटल म्हणा कशी म्हणा झाली कादंबरी. हिना, मला तू काहीतरी वाचून दाखवणार आहेस, आपण त्याच्या आधी मला तुला वाचून दाखवायचं आहे काहीतरी. तुझे संपादक ज्यांनी तुझी अक्षरमधली कथा वाचली असेल, इथल्या अनेकांकडे अक्षर असेल, संच अनेक लोक घेतात, तो कधी काढून त्याचे प्लास्टिकी कवर जात नाही काढलं, पण खरं तर काढा जर का असेल तर, आणि त्याच्यातली अक्षरमधली कथा वाचा. हिनाची फार सुंदर कथा आहे ती. त्यांचे आमचा एक वाचक ग्रुप आहे आणि त्या वाचक ग्रुपमध्ये त्याच्या संपादकांनी हिनाच्या कथेबद्दल काय म्हटलेलं आहे ते माझ्याकडे आहे. मी त्यांची परवानगी घेऊनच हे वाचतो तुम्हाला आणि सांगतो. हिना कौसरची कथा चांगली आहे असं माझं मत होत गेलं आहे. एकतर त्यात बाई कशी अन्यायग्रस्त असते, फसवणुकीचा बळी असते अशी भूमिका नाही, तो तिला फशी पाडतो असा एकांगी दावा नाही. दुसरं असं की बाईला सेक्समध्ये मोठं सुख मिळतं आणि त्याचा मोह पडू शकतो अशी मांडणी आहे. आणि या मोहापायी ती ज्या थराला जाते ती प्रोसेस ग्रॅज्युअल आहे, त्यात भडकपणा नाही. तिसरी गोष्ट अशी की यातला पुरुष संधी साधू असला तरी खलनायक नाही. चौथा मुद्दा असा की कथा विषयाला सोडून जात नाही, तिच्या घरी कळतं आणि पेच प्रसंग उद्भवतो असं होत नाही. पाचवा मुद्दा म्हणजे सेक्सचं वर्णन, ते अति आहे का तर नाही, कारण सेक्समधलं सुख तिच्या एरवीच्या जगण्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. गेले दोघे कुठेतरी आणि केलं सेक्स असं न होता तो एक खास इंटेन्स अनुभव म्हणून मानला जातो. जरी प्रेडिक्टेबल असली तरी संयमी आहे असं मी म्हणेन. संयमी म्हणजे पुन्हा कथा मेलोड्रामा होत नाही, सहानुभूती खेचण्यासाठी आक्रस्ताळे प्रयत्न करत नाही, उलट मी म्हणेन सेक्सकडे निकोप नजरेने बघण्याचा ती प्रयत्न करते. ही प्रतिक्रिया त्याच्या संपादकांनी हे केलेली आहे. आणि मला अनेकदा ती वाचल्यानंतर माझं असं हे झालं होतं की ही कथा सानियांनी कशी लिहिली असती आणि त्याच्यात तरलता वाढवत फक्त तरल शब्दांपर्यंत ती पोचवली असते. मेघना पेटीनी ह्याचं अतिशय आक्रस्ताळी म्हणजे शिखर गाजलं असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये तू ते तसं काही नाही करता एक सुंदर कथा दिलेली आहेस. तू कथा तुझी काय वाचतेस आणि त्यानंतर आपण बोलूच,
पण तुझ्या म्हणजे सगळ्या कथा ज्या आहेत त्या मोस्टली प्रेमकथा आहेत किंवा प्रेमकथांवर तुझं प्रेम आहे. तुझं वाचन कर, त्याच्यानंतर मी माझे प्रश्न विचारतो. तू आता ज्या मुद्द्याकडे जात होतास त्याच धरतीचं काहीतरी वाचते. नील, माझ्या जीवा, तू घरी नसताना मी एक निर्णय घेतलाय. तुला असं आवडत नाही 2 माणसांबाबतचा निर्णय तू एकटीच कशी घेऊ शकतेस असा तुझा रोकडा सवाल असतो. खरंय, पण तू अलीकडे जसा खोटारडेपणा करत आलास त्याचीच ही परिणिती असावी. तू म्हणशील आत्ताचं काय घडलं सांग, कसलं निमित्त. एखाद्या निमित्तानं निर्णय नाही होत ना नील. खूप घडत आलेलं असतं काही काही. आपण फक्त एखाद्या क्षणी मान्य करून बोलून टाकतो इतकंच. आत्ता या घडीला घडायला म्हणून काहीच घडलं नाही, नाहीच घडलं असंही नाही. मित्रा, मी निरीच्छ होऊन तुझ्यासोबत असावं हे किती अवघड मागणं आहे तुझं. मनाची अलिप्तता आणि कायमचा सहवास या दोघांची तू सांगड घालायला सांगतोयस. एकमेकांकडून कसलीच आस, कसल्याच अपेक्षा नकोत. भावनाशून्य व्हायचं आणि तरीही सोबत राहायचं. सोबत का फक्त सेक्स? मागून मागून तू काय मागितलंस? माझं नश्वर शरीर? ते थकेल तेव्हा काय? तेव्हाही मी तुझ्यासोबत असावी असं वाटेल तुला? एकमेकांसोबत बोलायचं, चालायचं, हसायचं, रडायचं आणि इतकं करून पुन्हा कोरडं राहायचं? यासाठी तर मला साधनाच करावी लागेल आणि मी तर सर्वसामान्य स्त्री. हा प्रेमरहित वृक्ष डोंगर मला पेलवणार नाही, रादर मला नकोच आहे. तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे, त्यामुळं मनानं तुला अंतर देणं मला फार जड जाणार. मी तुझ्यापासून दूर राहू शकते नील, पण फक्त शरीरानं. मनानं अलिप्त होता येईल का याचं तुर्तास उत्तर नाही असंच आहे. शरीरानं सुद्धा दूर राहणं माझ्यासाठी फार वेदनादायी आहे. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं स्वतःवरही आहे. तुला माझं होता येत नसताना तुझ्यासोबत राहणं हे माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. न भरून येणाऱ्या जखमेसारखं. एखादी जखम सतत टोचे लागून भळभळत राहावी तसं हे दुःख भळभळत राहणार. नील, तू मला खूप आवडला होतास. तुझं मन खूप संवेदनशील आहे. ते फक्त माझ्याच बाबत निष्ठुर झालं त्याला तू तरी काय करणार? तू माणूस उमदा आहेस, फक्त आपल्यात मेळ नाही आहे. आणि आता तर थांबणंही अवघड. बघ ना, दूर जाणं त्रासाचं, थांबणं त्रासाचं, किती अवघड पेचात आहे मी. तरीही मला वाटतं मी कमी त्रासाची निवड करावी. तुझंही तेच म्हणणं असणार. आयुष्यात दुःखाला पर्याय नाही तेव्हा त्यातल्या त्यात आपण पेलवणारं निवडावं. माझं निवडून झालं आहे. असो, ठरवून मनाविरुद्ध वागण्याची वेळ कुणावरही येऊ नये, तुझ्यावरही. मी तुझ्यात गुंतू नये, अलिप्त राहावं ही तुझीच इच्छा होती किंवा आहे. मी तुझं कुठलंच म्हणणं टाळू शकले नाही आहे, हेही एका अर्थाने टाळत नाही आहे. तू आपणहून माझ्यापासून दूर जाण्याआधी मी तुझ्यापासून दूर जाणं बेहत्तर. घर सोडताना तुझ्यासाठी चिठ्ठी ठेवून आले. माझ्या श्वासात मिसळलेले तुझे श्वास, तुझा वास, तुझी चव सगळं सोडून यावं वाटत होतं. पण ते माझ्याकडं आलं तेव्हाच माझं झालं. तेवढं सोबत आहे, बाकी तुलाही मी ठेवूनच निघाले. तुला प्रेमकथाच सुचतात का? मला कथा सुचतात आणि त्यात प्रेम दिसतं, असं काहीतरी आहे. ओके, म्हणजे मला तो एक हे करायचा होता की म्हणजे कथनात्मक कथा म्हणजे लिहिण्याआधी तू बराच काळ पत्रकारितेमध्ये वावरलीस, म्हणजे जवळजवळ 12 वर्ष वगैरे. लोकसत्तामधलं तुझं सदरही खूप गाजत होतं. तर ह्या वातावरणाचा आणि ह्या सगळ्या म्हणजे भोवतालाचा तुला कसा उपयोग झाला? कारण तुझा जन्म आहे सोलापूरचा आणि तू पुण्यामध्ये वाढलीस, शिक्षणही तिथेच झालं. तर पुण्यातल्या पुणेरी कथा नाही आहेत तुझ्या, त्या कथा नातेसंबंधाच्या आहेत. मी कथा वाचताना भूगोल शोधतो अनेकदा आणि मला तुझ्या कथेत भूगोल कुठेच दिसत नव्हता. आणि तुझ्या सगळ्या कथांमध्ये तसं असेल तर ते त्याबद्दल मला त्या भवतालाने तू कुठल्या भवतालाने तुझ्या कथा घडवल्यात ते सांग. मला या तुझ्या प्रश्नामध्ये 2-3 मुद्दे दिसत आहेत. मी एकेका मुद्द्याकडे जाईन. तू म्हणालास की भवतालामध्ये खूप द्वेष भरून आहे आणि याच्यामध्ये आपण लेखन करतोय. आणि त्याच्या आधीच्याही प्रश्नामध्ये होतं की प्रेमकथाच मला सुचतात का? तर मला वाटतं की आपल्या जगण्यामध्येच ही एवढी विसंगती आहे आणि तो इतका आत्ताचा तरी माहोल जो द्वेषाने भरलेला आहे
त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जी अभावाची गोष्ट असते तीच सांगावीशी वाटते, आणि ती सध्या प्रेम ही खूप अभावाची गोष्ट आहे. माणसांमधलं जे नातेसंबंध आहे, मग ते स्त्री पुरुषांचंच नव्हे तर एकूणच माणसांचं समाजामधलं जे नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये एवढ्या द्वेषाच्या छटा या म्हणजे त्या डार्क एवढ्या झालेल्या आहेत की त्या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा ती जी विसंगती असते त्याच्यामधली, की प्रत्येकाला खरं तर प्रेमच हवं आहे आणि तरीही आपण जगण्यामध्ये किंवा कुटुंबामध्ये त्याच गोष्टी सर्वाधिक मिस करतो. म्हणजे कोणाला प्रेम नको, सगळ्यांनाच हवं आहे, आणि तरीही त्याच्यापासून किंवा कोणी ते करत असेल किंवा कोणाला तसं वाटत असेल तर ते परावृत्त कसं करता येईल याकडेच आपला समाज म्हणून खूप कल असतो. तर मला वाटतं या विसंगतीमुळे कदाचित मला त्या प्रेमाच्या गोष्टी म्हणजे मला तर खरं तर कथा सुचतात ज्याच्यामध्ये प्रेम ही मला जगण्याची खूप महत्त्वाची मूलभूत प्रेरणा वाटते. प्रेमाशिवाय माणसं जगूच कसे शकतात हा मला सतत पडलेला प्रश्न असतो, आणि म्हणून त्या ओढीतनं त्या आस्थेतनं त्या कथांमध्ये ते प्रेम शोधण्याचा प्रयत्न असतो. त्या नात्यांमधली ती विसंगती सांगताना त्याच्यावरती काहीतरी म्हणावंसं वाटतं, काहीतरी बोट ठेवावंसं वाटतं, आणि तोच भाग नॉन फिक्शनमध्ये सुद्धा आहे. कारण नॉन फिक्शनमध्ये सुद्धा त्याच घटना म्हणजे ज्या आजूबाजूला ज्या प्रकारचा विद्वेष आहे, माणसं एकमेकांकडे बघत नाही आहेत. म्हणजे आपल्याला शेजार म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांचा शेजार नसतो, माणसांची ओळख नसते, माझं नाव हिना कौसरे हे माहीत नसतं. तर ही जी काही सगळी गडबड आहे या आपल्या समाजामधली, त्याच्याकडे आपल्याला करता येईन का या भूमिकेतनं बऱ्याचदा नॉन फिक्शन लेखनही त्या पद्धतीने घडत असतं, म्हणजे घडत राहिलेलं आहे. आणि तू म्हणालास की मला जे काही भवताल ज्या पद्धतीचं मिळालं, भूगोल माझ्या कथांमध्ये नाही दिसत. मला वाटतं की म्हणजे मला माहीत नाही, मी असा एवढा विचार नाही केला की आपल्या कथांमध्ये भूगोल नाही आहे, पण कदाचित मला असं वाटतं की म्हणजे मी लिहित असताना बऱ्याचदा त्या कॅरेक्टरच्या सोबत असते. मग तो कुठेही असू शकतो असं मला वाटत राहतं. मग तो पुण्यात बसलेला असू शकतो किंवा एखाद्या गावखेड्यातली महिला असू शकते. म्हणजे ज्या कथेचा तू उल्लेख केला ती कदाचित पुण्यातल्या एखाद्या म्हणजे पुण्यासारख्या एखाद्या शहरामधली असेल, पण एखाद्या निम शहरातली सुद्धा असू शकेल आणि एखाद्या गावखेड्यातली पण असू शकेल, जिला तिचा तो काहीतरी एक स्व सापडलेला आहे. आणि म्हणून कदाचित माझ्या कथांमधनं तो भूगोल बऱ्याचदा जरा वजा असतो. मला त्याची फारशी जाणीव नाही आहे, पण मी त्या कॅरेक्टरच्या भवतालामध्ये जास्त असतं, म्हणजे त्या व्यक्तीच्या आजूबाजूचा जो अवकाश आहे व्यक्तीच्या त्याच्या फार जवळ असल्यामुळे मला तो कुठे बसला आहे, कुठे उभा आहे याच्यामध्ये मी फार नसते. म्हणजे बऱ्याचदा माझ्या कथांमध्ये कदाचित घरांची सुद्धा वर्णनं येत नाही, म्हणजे घर कसं आहे एखाद्या व्यक्तीचं हेही फार कमी वेळा येतं, कारण ती व्यक्ती त्या प्रोसेसमध्ये काय विचार करते किंवा काय तिच्या मनात सुरू आहे किंवा प्रतिक्रियांमध्ये काय आहे ते फारसं घडत असतं. तर आपल्याला आपल्या भवतालांमधनंच गोष्टी मिळत असतात. दुसरं कारण मला एक असं वाटतं की म्हणजे जेव्हा तू हा प्रश्न केलायस तेव्हा आता मनात आलेला मुद्दा हा आहे की भूगोल नसण्याचं एक कारण हेही असेल, म्हणजे ते खरं खोटं परत तपासावंच लागेल मला, पण बऱ्याचदा म्हणजे एक स्त्री लेखक म्हणून मला हे वाटतंय की जेव्हा स्त्रिया काहीतरी लिहितात तेव्हा त्यांच्या भूगोलातच जाण्याचं खूप म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ही घटना हिच्या बाबतीत घडली आहे का, मग हिच्या कुटुंबात घडली आहे का, हिच्या मैत्रिणीबाबत घडली आहे का. तर हे कदाचित असे उपप्रश्न वाचकाच्या मनामध्ये खूप येण्याची शक्यता आहे. हा माझा कॉन्शियस थॉट नाही आहे, मी आत्ता तुला उत्तरातच मला हे सापडलेलं सांगते की कदाचित लेखनामध्ये हे आपल्या भवतालातलं हे आपल्याला पोचवायचं नाही आहे, तर हे कोणाच्याही भवतालातलं असू शकतं आणि आपण त्याच्याकडे सजगपणे बघितलं पाहिजे ना की माझ्याकडे किंवा माझ्या लेखनाकडे बघताना त्या चौकटीत माणसांनी अडकून राहावं की अच्छा या समाजात, या कुटुंबांमध्ये, या प्रकारच्या माणसांमध्ये अशा ज्या ऑलरेडी आपण फूट पाडून ठेवलेले आहेत तिथं ते घडतं, याच्यामध्ये अडकू नये. तर त्या सगळ्याच माणसांच्या कथा असू शकतात, कुठल्याही जाती धर्मातल्या. ते कंगोरे असतातच की तुम्ही कुठल्या पायरीवर उभे आहात धर्म आणि जातींच्या, तर त्याचा निश्चितच परिणाम त्या माणसाच्या जगण्यावरती, कुटुंबावर आणि त्याच्या प्रतिसादावरती सुद्धा असतोच. पण ते तेवढंच नसतं, त्याच्याही पलीकडे माणूस म्हणून आपण खूप सारखे असतो. म्हणजे मुस्लिम कुटुंबामध्ये म्हणजे आत्ता आपण जे बघत असतो सगळ्या माध्यमांमधनं म्हण किंवा आपल्या लेखनामध्ये सुद्धा म्हणजे साहित्याचा जर विचार केला तर आपल्याला मुस्लिम कॅरेक्टर्स किती दिसतात आणि ते प्रॉमिनंटली किती दिसतात.
आणि मग त्यांच्याही घरामध्ये कोणाला तरी आज राशन काय आणायचं आहे, माझं घराचं भाडं काय द्यायचं आहे, किंवा त्याचे जे काही असे कुठलाही मूलभूत प्रश्न असतात माणसांचे, ते त्याचेही तितकेच प्रॉमिनंटली प्रश्न असू शकतात. याहीपेक्षा तो वेगळ्याच पद्धतीने चितारलेला दिसतो आणि तो मुळात कमी चितारला गेलेला आहे साहित्यामध्ये. तर माध्यमांमध्ये तर तो फार नकारात्मक रीतीने तो चितारला गेलेला आहे. त्याच्यामुळे पण कदाचित असेल की माझ्या गोष्टींमधनं मी प्रयत्न करते की त्या प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला म्हणजे ते माणूसपणाकडे नेतील, ना की त्या एका चौकटीतच पुन्हा अडकवून थांबवतील. मृदगंधा आत्ता तिची एक कादंबरी आली शरद पवार फेलोशिप अंतर्गत, करुणा पटो या नावाची, आणि डिस्टोपियन कादंबरी आहे. 1000 वर्ष नंतरचं म्हणजे भविष्यातील कादंबरी ती आहे. आणि तिचं अजून एक हे की ती गारगोटी जन्म कोल्हापूरमध्ये आली, कोल्हापूरमधून शिकून पुण्यामध्ये आली, वकिली केली आणि वकिली सोडून उपसंपादक म्हणून साधनामध्ये काम करायला सुरुवात केलं. त्यानंतर ती लेखनामध्ये आली. आता ती करुणा पटो नावाच्या तिच्या कादंबरीमध्ये, करुणा पटोच्या मध्ये खूपच कुतूहल आहे, नावापासून अनेकांना कुतूहल असेल. तू तिथलं काही वाचून दाखवणार आहेस? आधी थोडीशी काय आहे ते सांगते, तर काय वाचतीये त्याचा संदर्भ लागेल. युटोपियन कादंबरी आहे, म्हणजे 1000 वर्षानंतर पृथ्वी कशी असेल. आणि डिस्टोपियन आपण खूप वाचतो, म्हणजे वाईटाकडेच चाललं आहे सगळं असं. तर कधीतरी आपल्याला कळेल की आपला फोकस चुकला आहे आणि आपण ॲक्च्युली येऊ लाईनीवरती, आणि मग बदल घडून 1000 वर्षानंतर वेगळंच इथे काहीतरी जग असेल. पण तरीसुद्धा काहीतरी सनातनी पंथाची माणसं त्यातल्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पिढ्यानपिढ्या दबा धरून राहिलेली असतील. पण माझ्या कम्फर्टसाठी मी असं इमॅजिन केलं की तेव्हा तरी ती मायनॉरिटीमध्ये असतील आणि शहाण्यासारखा विचार करणारी माणसं, युटोपियन माणसं बहुसंख्येनी असतील. हा माझा पटल मी माझ्या कम्फर्टसाठी करून घेतलेला आहे. आणि त्यावेळेला ते एकमेकांना नडतील, म्हणजे पंथाचे लोक युटोपियन माणसांना नडतील, तेव्हा त्यांचा संघर्ष कसा होईल याच्यावरची कादंबरी आहे. त्यातल्या पंथांच्या, म्हणजे 1000 वर्षानंतरचा पंथ आणि आत्ता ज्यांना 100 वर्ष झाली त्यांच्यामध्ये काही काही साम्य सापडते असं मला काही लोकांनी सांगितलं, ज्यांनी वाचलं त्यांनी. तर त्याच्यातला जो मुलगा आहे, म्हणजे पंथामधला एक मुलगा आहे ज्याला युटोपियन माणसांशी थोडी ओळख झाली आणि मग तो आपल्या सगळ्या धारणांवरती विचार करायला लागला आहे, असा एक त्याच्यातलं प्रकरण आहे. त्याच्यातलं मी छोटंसं वाचते, म्हणजे ते रिलेट करता येईल. कारण बाकी जे जग आहे ना त्याच्याशी रिलेट नाही करता येत, कारण आपल्याला नेऊन एकदम 1000 वर्षानंतर टाकलं तर समजणारच नाही की तिथे काय चाललंय. तर त्यातल्या त्या पंथाच्या मुलाचं मी छोटंसं वाचते. मी पहाटे उठलो, प्रातर्विधी उरकले, गरम पेय घेतलं, व्यायाम केला, आंघोळ केली, चांगले कपडे घातले, एकही सुरकुती नसलेले कडक कपडे, आराम न देणारे. मग ताठमानेने न्याहारी करून कामावर गेलो. मीच कसा या कामासाठी योग्य आहे, माझ्या वाचून कसं सगळ्यांचं अडणार आहे, अशा थाटात दिवसभर काम केलं. मग थकून भागून घरी आलो. नाळ तुटून गेलेल्या कुटुंबियांसोबत बसून बढाया मारल्या. आम्ही मिळून इतर कुटुंबांना, इतर माणसांना नावं ठेवली. तेवढ्यापुरती आमची कायम एकी असते. बाकी ते मला ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही. पण आम्ही एकत्र राहतो, आजारपणात एकमेकांची काळजी घेतो. उद्या काही संकट आलं तर आम्ही मिळून त्यातून वाचू, 4 चौघांमध्ये आमची एकी मिरवू. माझ्या आयुष्यातल्या जास्तीत जास्त वेळ हा वाट बघण्यात गेलेला आहे. मी सतत कशा ना कशाची तरी वाट बघत असतो. माझ्या घरात मी थोड्या वेळासाठी का होईना कधीतरी एकटा असेन याची मी वाट बघत असतो. मांजा 5 वर्षांची झाली, ही मांजा युटोपियामधली एक मुलगी आहे. तर ती 5 वर्षांची झाली तेव्हापासून ती एकटी राहते, पण मला घरी एकटं राहता येत नाही. प्रेमममधली माणसं, प्रेमम हा युटोपिया आहे, तिथली माणसं फार स्वार्थी असतात. ती एकटी राहतात, वाटेल तेव्हा वाटेल त्याच्यासोबत झोपतात. निष्ठा, नैतिकता हे शब्दच नाही आहेत त्यांच्याकडे. मला खेळण्याचा प्रचंड नाद आहे लहानपणापासून. गटागटातून वेगवेगळे खेळ खेळण्यात मला मजा यायची. आपला गट जिंकू दे किंवा हरू दे, पण खेळण्यात मजा आली पाहिजे, घाम निथळला पाहिजे. कौशल्य आणि डावपेचांसाठी मेंदूला मुंग्या आल्या पाहिजेत. खेळात आपण माणसाविरुद्ध खेळत नसतो, गटाविरुद्ध खेळत नसतो, शक्यतांच्या नियतीशी तो खेळ असतो. जगणं काय वेगळं असतं. पण आईवडिलांनी आणि शिक्षकांनी सांगितलं की छंद म्हणून खेळत जा. त्यांची त्यात काय चूक आहे, त्यांना तसं सांगणं भागच आहे.
आई म्हणते आपलं घराणं फार मोठं आहे, मी नशीबवान म्हणून या घराण्यात जन्माला आलो, नाही तर पडलो असतो कुठंतरी आणि मग घाणीत काम करत बसायला लागलं असतं. माझं खाणं पिणं कपडे माझा मित्रांचा गट सगळ्याचा परीघ मी जन्माला येण्याआधीच ठरलेला आहे. जगण्यासारखं आजमावण्यासारखं माझ्याकडे उरलंय काय? प्रेमन घराणं काही मानत नाहीत. त्यांच्याकडे सगळी कामं करायला रोबोट आहेत. पिढ्यानपिढ्यांनी कमावलेली पुण्याई बुद्धी संपत्ती यांना तिथं स्थानच नाही आहे. हे प्रेममध्ये आलं नसतं तर एव्हाना मनुष्य अंतराळात देखील गेला असता, दुसऱ्या एखाद्या ग्रहावर स्थायिक झाला असता. पण हे लोक वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य देत बसतात. त्यांनी मनुष्याची प्रगती थांबवली आहे. त्यांनी आधी स्वच्छतेची कामं करणारे कष्टाची कामं करणारे रोबोट तयार केले, मिसाईल निकामी करून टाकले, फक्त अक्षय इंधन वापरायची ठरवली, पृथ्वी खणणं बंद करून टाकलं. तुझ्या कथांमध्ये ना मला काही वाक्यांनी विस्मयचकित केलं. त्यातलं एक वाक्य होतं विचार पॉपअप होणे. म्हणजे माझ्या डोक्यात विचार पॉपअप झाले. आता ह्या पिढीची ही भाषा आहे आणि विचार पॉपअप झाले माझ्या मनात विचार मला तर तुझं जे लेखन आणि तुझं लेखनाबद्दल प्रेम किंवा तुझं हे सगळं बदलणं म्हणजे तू एकतर वकिली केलीस आणि वकिली न करता संपादनाच्या क्षेत्रात आलीस आणि लिखाणाच्या क्षेत्रात आलीस. तर काय त्याच्या मागचं होतं आणि मुळात तुला वाचनाचं काही लहानपणापासून आहे का? म्हणजे लहानपणापासून असणारच, कारण तुझी भाषा जी आहे ती खूप कमावलेली भाषा आहे. वाचनाच्या बाबतीत घरात आहे, वाचनाचं वातावरण आहे. घरी खूप वाचतात, घरी भरपूर पुस्तकं आहेत. मी वकिली म्हणजे सेकंड इयरपासून इंटर्नशिप करत होते. 4 वर्ष इंटर्नशिप केली, मग 3 वर्ष वकिली केली आणि मग कंटाळा आला मला आणि मग वाटलं की आपण काहीतरी लिहून बघूया. ओके, पण ते लिहून बघण्यामागे काहीतरी असावं ना, काहीतरी एकांकिका वगैरे लिहायचे मी. ओके. किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचे आणि वाचायला खूप आवडायचं. आणि मी साधारण 8वी-9वीत असताना मला वाटतंय विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ वगैरे मिळाला. तर मला ना लेखकांविषयी किंवा पुस्तकांविषयी खूप पुस्तकं घरी वाचत असल्यामुळे खूप क्युरिओसिटी होती की आपण या वर्ल्डचा एक भाग व्हावा, आपण लिहावं असं नाही पण याचा एक भाग व्हावं. म्हणून मी प्रकाशनात काम करण्यासाठी आले साधनेमध्ये आणि मग तिथे माझं अजून वाचन वाढलं. म्हणजे एक पठडीतलं वाचन होतं तोपर्यंत असं म्हणू शकतो, जे खूप साधनामध्ये आल्यानंतर वाचन झालं. आणि लेखनाकडे कशी आली याचं एक म्हणजे तो जो काळ आहे मागच्या 10 वर्षात हे लिहिलेलं आहे. 5 वर्षात लिहिलं आहे. पहिले 5 वर्ष तर फ्रस्ट्रेशनमध्येच गेलेली आहेत, कारण 2014मध्ये मी 22 वर्षांची होते आणि म्हणजे आमची उमेदीची जी 10 वर्ष आहेत ती सगळी इतक्या फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेली आहेत. आमचा अचानक आजूबाजूची माणसं पॉपअप, जर तुम्ही म्हणालात ती पॉपअप झाली की ही भक्त मंडळी आहेत असं अचानक कळायला लागलं. आणि जी आपल्याला क्रिकेट प्लेयर्स आवडत आहेत, जे आपल्याला गायक आवडत आहेत, नट आवडत आहेत, अचानक त्यांची अशी काहीतरी उग्र मतं समोर यायला लागली आणि कळे ना की आता कशाशी रिलेट करायचं. खूप एकटेपणा देणारा, खूप फ्रस्ट्रेशन देणारा काळ होता. आणि मग तेव्हा मी वकिली सोडून साधनेमध्ये आले. मी माझी इकोसिस्टम शोधत होते की जिथे मला थोडं बरं वाटेल. आणि या काळाने आम्हाला आमच्या काय म्हणूया, हिना इथे बसली, आम्ही एकत्र काम केलं आहे, आमच्या मुस्लिम दलित मित्रमैत्रिणींची काळजी वाटेल असा हा काळ आहे. तर 2014-15मधनं जे एक नकारात्मकता तयार झाली त्याच्यामध्ये मला गरज होती की मी स्वतःसाठी काहीतरी सकारात्मकता शोधेन. आणि ती डिनायल मोडमधली की नाही काही वाईट चाललेलं, सगळं चांगलं चाललं आहे, ह्याच्यातून युटोपिया आलेला आहे की असं काहीतरी उत्तर आपल्याला कधीतरी सापडेल. आणि भाषेच्या बाबतीत मला असं वाटतं की मी असा विचार केला म्हणजे की याला काहीतरी उत्तर माझ्या शोधण्याचं हे सुद्धा एक प्रिव्हिलेज आहे. भाषा वाचन घरात मिळणं हे प्रिव्हिलेज आहे. म्हणजे आता हे असं काहीतरी वातावरण आहे आणि तसं माझं वैयक्तिक मी ठरवलं तर काही फार बिघडत नाही आहे. ब्राह्मण घरात जन्माला आलेली आहे, आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, घरची माणसं समविचारी आहेत, तर तसं बरं चाललं आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे हे सगळं आयतं त्या अर्थाने मिळालेलं आहे. त्यामुळे भाषा वाचन या गोष्टी मिळाल्या आहेत. एकटेपणा जो यांनी दिला आणि इकोसिस्टम पण याच काळाने दिली की काही माणसं समविचारी, हिनासारखे मित्रमैत्रिणी आणि या सगळ्या गोष्टी पण याच काळामध्ये मिळाल्या. त्यामुळे भाषेचं म्हणजे ती काही कमावलेली वगैरे नाही आहे, ती तशी आयतीच मिळालेली आहे.
प्रसाद तुझ्याकडे येतो परत. तुझ्या 2-3 गोष्टी तिकडच्या म्हणजे उदगीरच्या आणि त्या तुझ्या मराठवाड्यातल्या परिसरातल्या सोफ्याच्या संदर्भात तू एक रिपोर्ट आज लिहिला होतास. सोफा सो गुड. हां, सोफा सो गुड. आणि त्यात मला त्याची वाटतं तू कादंबरी करतोयस. हो. तू मालिका जवळजवळ डझनाच्या वरती लिहिलेल्या आहेस. डझनाच्या वरती तू घोस्ट रायटिंगवाल्या मालिका केलेल्या आहेस. त्याच्यानंतर त्या मालिकांमध्ये देखील तू साहित्य आणायचा प्रयत्न केलेला आहेस. म्हणजे साहित्याचे संदर्भ आणि साहित्यिकांची नावं, पुस्तकांची नावं ही पात्रात संवादात काहीतरी म्हणतात. कलर्समध्ये त्याच्या बऱ्याच मालिका तशा होत्या. मला वाटतं ती कारण मला माहिती नसतील मालिका, कारण मी 12 वर्ष वगैरे टी व्हीच बघत नाही आहे. तर ती ह्या सगळ्या तुला लिहिताना ह्या ज्या सगळ्या केल्या त्या तू सोफा मालिकेमध्ये तू जेव्हा गेलास तेव्हा तू सगळ्या साहित्याचे संदर्भ काढलेस, हा पहिला प्रश्न. आणि तू आता ज्या सोफाच्या संदर्भातली तुझी कादंबरी येते त्याच्यावरती जरा सांग. हां, मी लिहायचो म्हणजे सिरियल लिहिणं सगळ्यात म्हणजे पैसे कमवण्याचा, कमीत कमी काम, जास्तीत जास्त पैसे ह्याच्यासाठी उपयोगाला येणारी गोष्ट आहे. लोक सिरियल बघतात आणि शिव्या घालतात त्याला सिरियलला, तेवढं खरंच वाईट काम नाही आहे ते. त्याला एक त्याचा क्राफ्ट आहे. असो, तर राजा राणीची ग जोडी नावाचा एक म्हणजे सिरियल धारावाहिक होतं कलर्सला, तर त्याच्या संदर्भात बोलतोस. त्याच्यामध्ये काय आपल्या सिरियलमध्ये आहे ना, प्रॉपर्टी नावाची एक गोष्ट असते की म्हणजे एक उच्च मध्यमवर्गीय असलं की त्याच्या हॉलमध्ये अशी प्रॉपर्टी खूप सारी पुस्तकं ठेवलेली असतात. मग ती पुस्तकं ठेवलेली माणसं आणि मग काहीतरी फलाना ढिमकाना आदित्य सरदेशमुख त्यानं म्हणजे इथं जाऊन डिग्री घेतली आहे, तिथं जाऊन डिग्री घेतली आहे आणि तो हातात म्हणजे त्याच्या इथं दिवाणखान्यात पुस्तकं पण लावलेली आहेत. पण त्यांच्या पूर्ण म्हणजे सिरियल सुरू झाली आणि संपेपर्यंत ती प्रॉपर्टीच होते, त्याच्याबद्दल बोललंच जात नाही. तर 2 सीनमध्ये म्हणजे आता समजा जागा असतात, मी स्क्रीन प्ले आता टेक्निकली नाही जात, मी स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स 2 गोष्टी लागतात सिरियलसाठी. मी डायलॉग्स निवडायचो त्या ह्याच्यामध्ये. स्क्रीन प्लेला काय खूप मीटिंग करायला लागतात, मग बांधायला लागतं, 17 चेंजेस करायला लागतात. आणि सिरियल काय मी करायचो तेव्हा 26 होत्या, महिन्याला 26 एपिसोड, आता 30 आहेत रोज. तर डायलॉगच्या वेळेला परत त्याचं काही काम करावं अशी तितकी वेळच यायची नाही. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीनं सोपं काम ते, म्हणून मी डायलॉग्स निवडायचो. मग आता सीन आला, 2 सीनमध्ये 2 भाऊ भेटत आहेत आणि ते फलाण्या गोष्टीसाठी बोलत आहेत. तर तो आला, तो डायरेक्ट मुद्द्याला हात नाही घालणार ना, झिरो काहीतरी बोलणार. काय बाबा पाण्याची बाटली संपली आहे, तहान लागली तर काय प्यावं, प्रश्न पडेल, आहे मिळेल पाणी. हां, तर नाही मी खरंच सांगितलं पाणी हवं आहे. तर हां, मग हां थँक्यू, ठीक आहे. तर 2 सीनमध्ये काय बोलेल तो. तर माझ्या सीन म्हणजे मी जी सिरियल करायचो त्यामध्ये एक खूप श्रीमंत असा मुलगा होता, म्हणजे 3 मुलं, एक म्हणजे मराठा कुटुंबातली बाई होती आणि त्या गोखलेबाई करत होत्या. तर त्यांना एक भाषिक, आणि आपल्याकडे कोल्हापूरचं कुटुंब म्हटलं आलायसा गेलायसा असं बोलणार, फार टिपिकल. हां, तसं फार कोणी बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणजे आता मराठा आहे तर माझ्याही बाजूला गावात ते खूप म्हणजे कुठं अमेरिकेत ऑक्सफर्डला जाऊन शिकून येतात, त्यांचंही आहे. पण आपण टिपिकल गोष्टीत चालतात ना. मग आता 3 भाऊ आहेत. एक भाऊ चला कारखानदार आहे, तो पैशाच्याच गोष्टी करणार. दुसरा UPSC कॅन्डिडेट आहे. मग मला, आणि तिसरा आहे त्याचा आईच्या बरोबर पटत नाही, तो सोडून गेलाय घर. तर आता पटत नाही म्हणजे काय कारण असेल, तर तो 2014 नंतरच्या गोष्टी बोलत असेल की काय हे बरोबर नाही. जसं घुसमट आहे, घरात होते ना, काहीतरी कारण आहे ना, घर सोडून गेला. नंबर 2चा भाऊ आहे, तो त्याला गांधी आवडतात. मग तो काय वाचत असेल, तर मी त्या जागा सोडल्या. ते भाऊ येतात, काय बोलतात, तर मग निखिलेश चित्रेची गोष्ट वाचलीस का, नंदा खरेंचं पुस्तक आलंय त्याच्याबद्दल बोलत आहेत. ती आई आता नातू आहे तर त्याला हॅरी पॉटरबद्दल बोलते. माझा एक मित्र होता गणेश वसईकर म्हणून, तो गेला तर माझ्या सिरियलमधनं त्याची कविता वाचून त्याला श्रद्धांजली पण दिली की हा माझा आवडता कवी आहे. तुम्हाला जागा शोधायला लागतील ना, आणि
कुणीच हरकत घेतली नाही, ना चॅनलनं घेतली, ना प्रोडक्शन हाऊसनं घेतली, ना कोणत्या म्हणजे बघणाऱ्या लोकांनी पत्र पाठवली की तुम्ही हे पुस्तकाचे संदर्भ घेताय, हे चुकीचं करताय, तुम्हाला कोर्टात खेचू. काही झालं नाही. मग एकदा झालं नाही म्हटल्यावर माणूस सतत करतो ती गोष्ट. मी सातत्यानं करत गेलो ती. अगदी म्हणजे दामोदर प्रभूंच्या कादंबऱ्या ज्या म्हणजे साहित्य क्षेत्रात सुद्धा बोलल्या जात नाही, त्याच्यावर सुद्धा सीन केले मी. सोफा सो गुड. हां, सोफा सो गुड नावाची माझी येऊ घातलेली कादंबरी आहे. ॲक्च्युली तो एक रिपोर्टाज केला मी. काय कादंबरी आहे, तो पाणी पितो आणि मग बोलतो. थँक्यू. किनवट नावाचा एक मराठवाड्यामध्ये एक परिसर आहे, तिथं सर्वात जास्त जंगल आहे असं म्हटलं जातं. आता फार कमी उरलं आहे ते. तर मी माझ्या वयाच्या 15व्या वर्षी कधीतरी गेलो कोणत्या तरी निमित्तानं. तर मी तिथं खूप असे हे पाहिले, ओंडके एक सागवान कट केलेले असे एकावर एक रचलेले. म्हणजे मी माझ्या त्यावेळेसपर्यंत तितके ओंडकेच पाहिले नव्हते. म्हणजे तिथला एक किस्सा सांगतो, म्हणजे ज्याच्यानं तुम्हाला कळेल की स्टेशनच्या जवळच एक वखार होती. वखारीच्या तिकडं मागे चाळ होती आणि चाळीच्या मधोमध एक विहीर होती, एक 60 फूट खोल अशी मोठी चौकोनी विहीर होती. तर लग्न करायचं होतं एका माणसाला, की आपलं लग्न आहे मुलीचं. तर तो वखारवाला आला, म्हणे मंडप घातल्यावर हे मध्ये विहीर येते, बुजवून टाका. तर त्या लोकांनी सागाचं जे भुसा असतो ना, त्या भुशानी तेवढी विहीर भरली होती. आणि ही गोष्ट तेव्हा झालेली, मी गेलो तेव्हा. त्याच्यानंतर 2020ला करोनाच्या काळामध्ये मी किनवटला गेलो परत एकदा. आणि माझं तेच होतं की तेवढे सागवानं बघितले, तेवढे बुंद्याचे मला बघायचेच आहेत. मग मी बघायला गेलो कुठं मिळतं, मग जंगलं पाहायला गेलो. आणि सागवानाचे कटलेले जंगल जे असतात ना, ज्याला रुईन्स म्हणू, म्हणजे समाध्या वगैरे फॉरेन पिक्चरमध्ये दिसतात ना, कट केलेले बुंदे असे, म्हणजे तुमचे डोळे जातील तेवढे कट केलेले. आणि ते खूप भयावह चित्र आहे. आणि त्याच सुमाराला ॲमेझॉनचं जंगल जळत होतं इकडं, आणि डिकॅपेरिओनं हे टाकलं होतं ट्विट. आणि मी असा भैसाटल्यासारखं झालं. बायको होती, पोरगी होती, सगळ्यांना तेच बोलायचो मी की आपण जंगलं कापतोय, ॲमेझॉनचं काय झालं, ॲमेझॉनचं काय झालं. इतकं अजीर्ण होई कारण मी दुःखी व्हायचो. आणि मी गेलो तिथं कुठं किनवटला, म्हणजे त्याच्यावर शोध म्हणून बसलो असताना तिथं पेपर पाहायचो, महिन्याभराची रद्दी, तुम्ही काय करणार तेच बघणार ना. तर महिन्याभरात तिथं 7 दिवस जंगल जळत होतं, इतक्या बातम्या ना. आणि मग मला लक्षात आलं अमेझॉन तर मी बघितलं पण नाही. किनवट इथं आहे माझ्या घराजवळ. माझ्या बुडाखाली एवढा अंधार आहे, मी शब्द बुडाखाली वापरला, तर बुडाखाली एवढा अंधार आहे आणि मी तिथल्या गोष्टी करतोय. आणि मग मला लक्षात यायला लागलं तिथं 30-30 वर्ष ज्यांना म्हणजे रस्ते नाही झाले अशी गावं आहेत, कोलाम. आणि इतकं वेगळं आहे ना, म्हणजे मी गेलो तर एक गंमतशीर गोष्ट झालेली ज्याच्यावरून मला सिनेमा पण सुचलेला. आणि ती ह्याच्यामध्ये की सरकारनं सांगितलं की ट्रॅक्टर बिक्टर बंद, उकरायचं वाळू हे परंपरागतच हे वापरायची, गाढवं, म्हणजे गाढवानी वाळू वगैरे न्यायचं. तर एक माणूस होता मुस्लिम, त्यानं एका बाईशी बहुधा लग्न केलं आणि एका रात्रीत 500 गाढवं टाकले मार्केटमध्ये. आणि हा एक बिझनेस. आणि मग तुमच्या लक्षात यायला लागतं की जसं जसं तुम्ही हे संपवत जाता ना, तसं तुम्ही म्हणजे तुमची सृष्टी संपवताय, तसं आतून पण तुम्ही संपत जाता. तुम्ही म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, करप्ट होणं, भ्रष्ट होत जाता आतमध्ये. आणि ते मला तिथं दिसायला लागलं. आणि त्याच्यावरून सोफा सो गुड कादंबरी सुचली. सोफ्याचा अजून एक आहे जे येतोय की आमच्याकडे आहे ना एक ट्रेंड चालतो, गणपती दूध पित नाही किंवा पितो, तसं मराठवाड्यात आहे ना 90% लग्न होत नाहीत पोरांचे. हां, म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. तर सोफा केला घरी की लग्न होतं अशी एक मान्यता आली 2005. हां, म्हणजे काय सुखवस्तू दिसतं तुमच्या घरात, सोफा आहे म्हणजे जरा बरे आहात तुम्ही, असं एक ट्रेंड. माझ्या लग्नाच्या वेळेला 18-20 वर्षाखाली फ्रीज आहे का विचारायचे. त्याच्यानंतर 3 वर्षानं सोफा झाला आणि ते आलटून पालटून असतं काहीतरी. आणि सोफा ही गोष्ट आहे ना, सागवानाचा बरा असा ट्रेंड आहे. आणि
तेलंगणा, मराठवाडा, कर्नाटकाचा गुलबर्ग्यापर्यंतचा म्हणजे कलबुर्गीपर्यंतचा भाग हा सगळा पोचला जातो तर किनवटच्या सागावर. मग तिथून एका लग्नेच्छू मुलाला सोफा करून आणायचा आहे आणि दॅट्स द सोफा सो गुड. हिना, तुझ्या कादंबरीबद्दल, इत्रनामा याबद्दल थोडं सांग आणि त्याच्या प्रोसेसबद्दल पण. इत्रनामा ही कादंबरी म्हणजे आत्ताच्या काळातली आहे आणि थोडीशी आधीच्या पण काळातली, असं म्हणजे 2014च्या आधीची असं. प्रेमकथाच आहे ती पण. नाझिया आणि सुमित नावाचे 2 पात्र आहेत, नाझिया, सुमित आणि असद. या हे तीन मित्र आहेत. त्यातले नाझिया आणि सुमित हे पत्रकार आहेत आणि असद हा वकील आहे. तर या तिघांच्या मैत्रीची, प्रेमाची अशी ती गोष्ट आहे. नाझिया आणि सुमितवरनं लक्षात येईल हिंदू मुस्लिम नाते म्हणजे प्रेम आहे. पण याच्यामध्ये मला त्या म्हणजे त्या कादंबरीतनं महत्त्वाचा मुद्दा जो पोचवायचा होता अशा अर्थाने की जनरलीच आपण हिंदू मुस्लिम प्रेमाचे पिक्चर्स बघतो किंवा त्याच्यात नवीन काय नाही आहे. हिंदू मुस्लिम सिनेमांमधनं जे काही आपल्याला संघर्ष दिसतो हिंदू मुस्लिम असण्यामुळे त्या मुलींना त्यांच्या प्रेमाची लग्नामध्ये किंवा त्यांच्या म्हणजे आपल्याकडे लग्न ही परिपूर्ती म्हणून बघतो, पण त्याचं जे काही एक एंड पॉईंट आहे ते गाठण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो कुटुंबाकडनं, समाजाकडनं. पण माझ्या कादंबरीमधला नायक जो सुमित आहे हे सगळं त्याच्याच बाबतीत घडतं आहे. म्हणजे त्याला स्वतःला कधीही कुठल्याही प्रकारचा भवतालामध्ये त्याच्या मुस्लिम कॅरेक्टरच नाही आहे, मुस्लिम शेजाऱ्या नाही आहे, मुस्लिम मित्रमैत्रीण नाही आहेत आणि त्याला मुस्लिम प्रेयसी आहे. तर या गोष्टीमुळे त्याच्या मनोव्यापारामध्ये जे काही म्हणजे जेव्हा प्रेम करण्यापर्यंत म्हणजे एखाद्याविषयी आपल्याला प्रेम वाटणं, आस्था वाटणं, जिव्हाळा वाटणं इथपर्यंत बऱ्याचदा आपल्याला त्यांचे इतर जे कंगोरे असतात धर्म जातीचे ते फारसे दिसत नाहीत. पण जेव्हा त्याला काहीतरी एक मूर्त स्वरूप किंवा एक जाहीररित्या त्याचं ते जेव्हा आपल्याला मान्य करायचं असतं आपल्या मनाच्या पातळीवर आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर, तेव्हा तो जो काही संघर्ष असतो की मुस्लिम कुटुंबातली जी मुलगी जिला तो बघतो, जिच्या प्रेमात पडतो, पण जेव्हा तिच्या कुटुंबात वावरतो तेव्हा तो खूप अनकम्फर्टेबल होतो. आणि हे अनकम्फर्टेबल होणं अजिबातच अवास्तव नाही आहे. म्हणजे मी त्याच्याकडे असं बघत नाही की ते अवास्तव आहे. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे की आपण असे वेगळ्या जाती धर्मातल्या कुटुंबामध्ये गेलो की अनकम्फर्टेबल होतो. आणि तीच गोष्ट म्हणजे त्याच्या मनामध्ये ते जे काही पुढे विचार येत राहतात, त्याच्या मनामध्ये जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाची खरं तर ती गोष्ट आहे. आणि मग नाझिया आणि सुमित एकत्र येतात का नाही हे तुम्हाला इत्रनामा या कादंबरीतनंच वाचायला मिळेल. त्याची प्रोसेस फक्त अशी की मी म्हटलं तसं की मला नाझिया आणि सुमित हे पात्र अशीच दिसली माझ्या काय वाढीच्या म्हणजे मी पत्रकारिता करत असताना आणि त्याच्यातनं प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा मी लोकमतला जॉईन केलं तेव्हा मला खरं तर मी काही ठरवून आलेले नव्हते की मला मुस्लिम विषयांवरती लेखन करायचं. तिथं आल्यानंतर मला माझ्या सगळ्या भवतालाने माझ्या अंडरकरंट ते आहे याची जाणीव करून दिली. आणि त्याच जाणीवेमध्ये मला लक्षात आलं की जेव्हा हे प्रेम पातळीवरती गोष्ट असेल आणि जेव्हा आपल्याला बहुसंख्याक म्हणजे अल्पसंख्याकांना थोडक्यात बऱ्यापैकी ट्रेन केलेलं असतं इनडायरेक्टली की बहुसंख्याक समाजाशी जुळवून घेण्याबाबत, म्हणून कदाचित तिथे थोडासा कॉन्फ्लिक्ट कमी होईल, होणार नाही असं नाही. पण जेव्हा बहुसंख्याक समाजातला एखादा पुरुष यासाठी, कारण स्त्री जरी त्याच्या घरी येणार असली तरीही तो काय रिॲक्ट करत असेल हा एक विचार त्या सगळ्या प्रोसेसमध्ये घडत होता आणि त्यातनं या कादंबरीचा जन्म झाला. तुला मला विचारायचं मृदगंध, तुझी कादंबरीचं करुणापटो हे शीर्षक आणि दुसरं तुझे आत्ता जे लेखन सुरू आहे महाअनुभवच्या कथांमध्ये, तर त्या कथांमध्ये सगळ्यात म्हणजे डोक्यावर पडलेल्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारातून गेलेल्या व्यक्ती दिसतात त्याच्यामध्ये. तर त्याचं रिसर्च तुझं काय चाललं, कारण पूर्ण वेगळंच आहे क्षेत्र आहे. करुणापटो म्हणजे त्या लोकांची आता भाषा पण बदलली आहे, त्यांचे मॅनर्स बदललेले आहेत. तर ते लोक एकमेकांना भेटल्यानंतर आपण आता हॅलो नमस्कार असं म्हणतो, त्याच्याऐवजी करुणापटो म्हणतात. हा शब्द आहे कॉईन केलेला. तसे त्यांच्या गावांची नावं सगळं त्यांचे बऱ्याच गोष्टी या कॉईनच केलेल्या आहेत. म्हणजे तसे शब्द आत्ता आपल्याकडे नाहीच आहेत, तसं ते वाटायलाच हवं आहे म्हणून ते केलेले आहेत. तर मग ते आय एम जस्ट ट्राईंग टू से हॅलो, तर मग म्हणून तो करुणापटो हा
शब्द घेऊन त्याचं नाव दिलेलं आहे. आणि आत्ताच्या गोष्टीविषयी डोक्यावर पडलेल्या गोष्टी असं त्या कथा मालिकेचं नाव आहे. अनुभव मासिकामध्ये ती येते. करुणा पटो माझी पहिलं काहीतरी लिखाण आहे, तर ते फारसं असं काही पोचलं नाही म्हणजे लोकांपर्यंत. ज्यांनी वाचलं त्यांनी खूप कौतुक केलं. पहिली आवृत्ती संपली आहे ना त्याची? हां, आली आहे संपत. दुसरी समकालीनकडून येते आहे. हां, तर पण त्याचं ज्यांनी वाचलं त्यांनी कौतुक केलं, म्हणजे चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या मला. डोक्यावर पडलेल्या गोष्टी लिहायला लागल्यानंतर काहीच्या काही प्रतिक्रिया आल्या मला, की तुम्ही विकृत आहात, तुम्ही किळसवाणं लिहिताय, हे खूप वाईट आहे. एक तर एकाच ओळीची आली होती मेल, की तुम्ही लिहिताच का, एवढीच होती. अजून मी म्हटलं मलाच उत्तर सापडलेलं नाही आहे, तर तुम्ही देईन सावकाशीने त्यांना. आणि मी म्हणजे आज काहीतरी सुचलं आहे आणि लिहिलं आहे असं मगाशी प्रदीप म्हणाला. माझं तसंच आहे, मी एखादं काहीतरी सुचलं तर मी 4-4 वर्ष त्याच्यातच असते. आणि असं म्हणजे प्रतिभेने लिहिते वगैरे असं नाही आहे, मी खूप शिस्तीत लिहिते. म्हणजे करुणा पटोची पण आधी मी अख्खी एक्सेल लिहिली होती आणि मग त्या एक्सेलवरनं कादंबरी झाली. तर याचं कथांचं पण असंच असतं, मी रिसर्च किंवा वाचन याच्या आजूबाजूचं असं शोधते. मानसिक आजाराच्या संदर्भातले तसं ठरवलं नव्हतं, पण ते तसं झालं. म्हणजे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये इन्सॅनिटी असते थोडी, म्हणजे चित्रविचित्र विचार सगळ्यांच्या मनामध्ये येत असतात. आपण ते सतत मागे टाकून काय करायला पाहिजे असं म्हणून करत पुढे जातो. म्हणून इन द वर्ल्ड आपण सेन आहोत. नाही तर मनात येतच असतात की काही विचार, ते विचार आपण समजा पाठपुरावा केला त्यांचा आणि तसं वागायचं ठरवलं. खरंच तुमच्या आता जे काही प्रत्येकाच्या मनात विचार येत असतील काहीतरी करण्याचे, ते ॲक्च्युली तुम्ही केलं तर तुम्ही तशा अर्थाने वेळेच ठरणार आहात सगळे. तर तसं त्या माणसांनी ते परस्यू केलं की हे करावंसं वाटतं ना, हे करायचं, किंवा तो थॉट आलाय ना, ते खरंच असेल तर काय. म्हणजे एक त्याच्यातली पहिली कथा अशी होती की त्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपण गजर लावून झोपलो नाही तर आपण उठणार नाही. आता हा काही खरं होणार नाहीच आहे हे, पण त्याला ते तितक्या कन्व्हिक्शननी खरं वाटतंय आणि तो एक दिवस गजर लावायचा विसरतो आणि झोपतो आणि आता तो उठत नाही आहे. तर ही असे काहीतरी उटपटांग विचार करून तसं झालं तर त्याचं काय काय होऊ शकेल असं म्हणून मग त्याला संपादक आहे सुहास कुलकर्णी, त्यांनी नाव दिलं की या डोक्यावर पडलेल्या गोष्टी आहेत, म्हणून मग आम्ही तेच नाव ठेवलं. प्रश्न विचारावा असं मला वाटते, कोणाला प्रश्न विचारावा, कारण त्याच्यातून संवाद जरा जास्ती होईल चांगला. वाचकांपैकी किंवा वाचलेल्यांपैकी किंवा न वाचलेल्यांना पण त्यांना काही प्रश्न विचारा असू शकतात. नाही विचारायचं असेल तर माझ्याकडे आहेत भरपूर प्रश्न आणि त्याच्याकडे उत्तरही खूप आहेत. प्रसाद, तुझ्या ज्या मराठवाड्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुझ्या अनेक याच्यामध्ये तू कशाला तू हे दिलेलं आहेस. घोडे बाजार आहे त्याच्यामध्ये काय अजून कुठल्या आहेत म्हणजे सप्ते, भागवत, वाऱ्या, मामदे, शतचंड्या, अष्टोत्तर, जयंत्या, पुण्यतिथ्या, उरूस, संदल, घोडे बाजार, आठवडे बाजार, शाळेतल्या स्पर्धा, कॉलेजातल्या युवक महोत्सव, गल्ली ते दिल्ली प्रचार, नेत्यांचे भाषणं, टी व्हीवरचे पिक्चर, सिरियल, क्रिकेट, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातले किंवा मारुतीच्या पारावरचे भजनं, मयत, टिळे, साखरपुडे, सोयरिकी, लग्न, बारशे, गावजेवण, गोडजेवण. आता हे सगळं तुझ्या त्या बारकुल्या गोष्टींमध्ये आलेलं आहे. बारकुल्या गोष्टींमध्ये तू एक अख्खं प्रकरण आहे, लोन लियात है तो चुकानाच पडेगा ना. तर त्याच्यात नंतर दुसरं आहे उदगिरे आणि बोली. त्या बोलीबद्दल थोडंसं मगाशी झालेलं आहे, आता मला विस्तारित हवं, पण ह्या घोडे बाजाराबद्दल जरा सांग तिथल्या. ॲक्च्युली मी म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंड आमचं शेतकऱ्याचं आहे. तर बैल कसे घ्यायचे आणि उदगीरला गुरुवारी म्हणजे जनावराचा बाजार भरायचा आणि त्यावेळेला म्हणजे शाळेव्यतिरिक्त दुसरं काही धंदा नव्हता. त्यामुळं जिथं जाता येईल आणि घरचेही काही थांबवायचे नाहीत, कुठं चाललायस का, कान कापलं कुत्र्यासारखं गेलं असं एक असायचं. मग कान कापलं कुत्रं कुठेही जातं ना, तर ते बाजारात जायचं. आणि त्यावेळेला शाळेमध्ये कुणी दलालाचा मुलगा आहे ज्यानं म्हणजे जनावराच्या बाजारामध्ये दलाल आहे, तर त्याचे वडील कसे गुरुवारी हातात एवढ्या मोठ्या अंगठ्या घालतात, पांढरे कपडे घालतात आणि मग ते मला म्हणजे सौदे करतायत. तर रुमाला खालची विद्या मला माहिती आहे. म्हणजे जनावराचे जे सौदे होतात ते बोलून नाही होत, मुक्यानं होतात.
रुमाल टाकलं जातं आणि बोटाच्या पेर पकडून हे 10,000 हे 5,000, मग त्यांची एक लँग्वेज असते, बडा हत्ती छोटा हत्ती, मग ते त्याच्यावरनं 5,000 10,000 अशा पद्धतीचं असतं. तर ते माहीत असायचं ह्याचा बाबा आहे, मग तो त्या दिवशी उगीच चल चहा पाचतो असं करून न्यायचा गुरुवारी. कारण जर तो दलाल आहे तर त्याला एक त्याचं स्टेटस ठेवायला लागायचं. म्हणजे सकाळी एक बकरी ठेवली त्यानं घेऊन, तर तो संध्याकाळपर्यंत 4 सौदे त्या बकरीचे करायचा. एकाला विकली, त्याला बकरी विकलीच गेली नाही, त्याच्यावर पैसे अशा पद्धतीचं ते हे चालायचं. मग बैल बघताना बघायचे की त्याची शेपटी अशी मोडली आहे ह्याचं, तर त्याला खूप सारखं म्हणजे तुम्ही जर बैलगाडीला लावलात बैल आणि त्याला वळवायचं आहे तर तुम्ही त्याची शेपटीने वळवता. जर खूप त्याची अशी शेपटी वाकवली तर मोडतात, ते फ्रॅक्चर होतात, मग ते बैल बरे नाहीत, कारण ते ऐकत नाही. एवढी शेपटी मोडायपर्यंत वेळ आली म्हणजे बरं नाही. मग घोड्याच्याबद्दल असं बोललं जातं की त्याच्यामध्ये 72 खोडी आहेत आणि माणसामध्ये 73 खोडी आहेत, म्हणून आपण सवार होऊ शकतो त्याच्यावर. म्हणजे अशा पद्धतीचे. आणि मग खोडी बघणार. आणि आमच्याकडे मग मोठे मोठे घोड्यांचे पारखी, विलासरावांचे वडील खूप मोठे पारखी होते, माझे आजोबा तेही पारखी होते घोड्यांचे. आणि माळेगाव नावाचं गाव आहे तिथं, म्हणजे तिकडचा सगळ्यात मोठा घोडे बाजार चालतो. मग ते सुट्टी असायची, मग घोडे घरी, मग घोडा कोणता, मग आमच्या घरी गंगापाट नावाचा घोडा आला. मग गंगापाटचं असं होतं की दिलं तर स्वर्गाचं नाही, दिलं तर सोन्याचं ताट, नाहीतर स्वर्गाची वाट. मग माझ्या आजोबांना त्यांनी स्वर्गाची वाट दाखवली म्हणे. मग म्हणजे 72चा दुष्काळ आला, मग ते घोडं रोगीट निघालं, काय जे बरेच काही गोष्टी होती. तर आमची आजी सांगायची, अरे ते गंगापाट आणलं होतं, ते गंगापाटानं आपल्या घरात घुसलं, म्हणजे अशा पद्धतीचं. आणि ते एक वेगळंच विश्व घोड्यांचं ते बघत होतो मी. आणि चांगली घोड्यांची 50-50 लाखापर्यंत त्यांची किंमत असायची, आता तर 2-2 करोड आहे. मग ते एक सगळं विश्व बघत आलेलो मी. आणि मी MTVला असताना एक सिनेमा करत होतं सिराज भट्टाचार्य नावाचा, तो इक्बाल, तो सी बिस्किट नावाचा इंग्रजी सिनेमा आहे, त्याचं एक आपलं इंडियन पद्धतीनं करत होतं. तर त्यांनी मला घोस्ट म्हणून घेतलं. मग ते बघायचो मी की बाबा ह्यांच्या स्क्रिप्टमध्ये हे घोडं काहीतरी वेगळंच आहे, आपण जे घोडं काहीतरी वेगळंच आहे. म्हणून मग मी लिहिली माझी आणि घोड्यांच्या ह्याच्यावर 24 वर्षाचा नायक होता आणि त्याचं घोड्याचं. तर मग 2015ला मला असं वाटलं की खूप कमी, म्हणजे त्या लेवललाच आपण बघतोय, खाली खूप आहे जनावराचा बाजार. म्हणजे आपल्याकडला जो हे ट्रेड ठरला आहे, म्हणजे आता सगळे सरकार शस्त्र कंपनी चालवते असं म्हणतो आपण. एक काळ असा होता घोडे चालवायचे, कारण ट्रेडर्स आहेत, हे शेरशाह सुरी हे सगळे देवाच्या जागी आपण ट्रेडरला मानायचो, इतकं हॉर्स ट्रेडरचं होतं. मग त्याचा एक इतिहास आहे, भीमबेटक्याला आहे आणि प्रचंड आहे. ते इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मग मी पंचकल्याणी नावाची कादंबरी आता पपायरस करते आणि ती येते. खूप वर्ष झालं येते ती, म्हणजे 2017पासून येते असंच चालू आहे तिचं, पण आता येते ती. हिना, मला तुला विचारायचं, समकाळातली लेखन आणि लेखकांची नावे तुला, म्हणजे कुठली समकाळातील लेखक आवडतात, म्हणजे त्याची नुसतं नावच नको आहे, तर ते त्या लिखाणातून तुला काय समजतं आणि काय तुला स्पष्ट होतं आणि ते वाचावेसे वाटत आहेत. मी समकाळातनं मुद्दामून घेतोय कारण आपला हा एक कार्यक्रमच नवीन लेखकांचा आहे. अच्छा, मला खरं तर म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या वेळेला त्या लेखकाच्या प्रेमात असतं, त्याचं ते जे काही वाचलेलं असतं ते आवडलं की त्याच्या प्रेमात असतो. काही नावं जर सांगायची म्हटली तर मग प्रसाद आहे की ज्याचं लेखन मला फार आवडतं. त्याच्या लेखनामधली ती जी एक, म्हणजे आता बोलताना पण बघतो की तो जो ह्युमर आहे, तो नुसता तो ह्युमर नाही आहे, त्याच्यामध्ये बारीक बारीक कानपिचक्यासुद्धा असतात. तर त्या गोष्टी त्याच्या लेखनामध्ये खूप पुरेपूर आहेत आणि त्यामुळे तो फार आवडता लेखक आहे. सुद्धा तसंच आहे. किरण म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या कथांमध्ये, म्हणजे त्याचा संग्रह आता येणार आहे, पण ती जी फॅन्टसी लेवलच्या ज्या गोष्टी असतात, मी वैयक्तिक अशी लेखक आहे की मला फॅन्टसीतलं फारसं काही कळतच नाही असं म्हणता येईल, म्हणजे लिहिण्याच्या पातळीवरती.
कारण मला खूप वास्तवातल्याच गोष्टी एवढ्या अस्वस्थ करतात की मला ते काहीतरी कपोलकल्पित जगामध्ये वावरता येत नाही. म्हणजे भविष्यात मी प्रयत्न करेन की आपणही तो काहीतरी एक बॅरियर आपल्या आतलं मोडण्याचा. तर किरण आहे, ऋषिकेश पाळंदे चं नाव घ्यायला आवडेल मला, कारण तोही असा त्याच्या लेखनामध्ये खूप गोंधळ असतो, पण तो गोंधळ ना आपल्याला विचार करायला भाग पाडतो. म्हणजे त्याने कशाचंच काही उत्तर दिलेलं नसतं, नुसताच तो सगळा गोंधळ मांडलेला असतो. किंवा बऱ्याचदा त्याच्या काही विसंगती त्या एवढ्या म्हणजे स्पष्टपणे सांगितलेल्या असतात की त्याच्यावर फक्त आपण विचार करत राहतो की हे काय, किंवा इतकं ते म्हणजे वास्तवाशी संबंधित असणारं पण कल्पनांच्या खूप जवळ जाणारं असं त्याचं लेखन वाटतं मला. शिल्पा कांबळे आहे, मनस्विनी लता रवींद्र आहेत, यांच्या कथासुद्धा मला खूप आवडतात. आणि बऱ्याचदा अशा विशेष करून लेखिकांवरती खूप अशा पटकन शिक्के मारले जातात, स्त्रीवादी लेखन किंवा पुरोगामी लेखन, आणि ते म्हणताना फार असं तुच्छतेचा भाव असतो. पण मला असं वाटतं की त्यांच्या दोघींच्या सुद्धा कथांमध्ये त्या माणसांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या कथा आहेत. त्याला असं पुरोगामित्व किंवा स्त्रीवादी म्हणून म्हणजे हिणवणं हे खरं तर म्हणजे त्यांनी ते अनअपॉलॉजेटिकली घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने जर ते तसं बघितलं जात असेल तर त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा प्रचंड समाजामधल्या विसंगतींवरती खूप चांगल्या तऱ्हेनं भाष्य असतं. म्हणजे मला मनस्विनीच्या एका कथेमधलं एक वाक्य खूप आवडलं होतं. तिच्या एका पात्राच्या प्रवासामधलं, एक स्त्री पात्राविषयी ती एक वाक्य म्हणते, किती काळ आम्ही त्याच चळवळी किंवा त्याच गोष्टींसाठी लढे लढायचे. म्हणजे आजच्या काळामधल्या स्त्रियासुद्धा जे स्त्रीमुक्ती चळवळींनी जे काही स्त्रियांना घराबाहेर काढलं किंवा एक अवकाश दिला किंवा स्वतंत्र केलं आर्थिक, आणि आजही आजच्या आजूबाजूला भोवतालातल्या आपल्या स्त्रिया अशा दिसतात की त्या पुन्हा एकतर मागे जात आहेत किंवा त्याच कचाट्यामध्ये. तर लढे देऊन आपण पुढं यायला पाहिजे, तर ते पुन्हा मागे जाणं जे आहे, तर अशा प्रकारचं जे काही त्यांच्या लेखनामध्ये दिसतं तेही मला फार महत्त्वाचं वाटतं. योजनाच्या आणि शर्मिष्ठाच्या कविता खूप सुंदर आहेत. मला वाटतं की म्हणजे लेखनामध्ये, म्हणजे दीर्घ पद्धतीच्या लेखनामध्ये कवितांच्या पलीकडं स्त्रियांची नावं आपल्याला फार कमी दिसतात, पण येत्या काळामध्ये ती वाढावीत असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठीची उसंत आपण समाज म्हणून त्यांना कधी देणार आहोत असा मला नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा हे खूप सहजपणे बोललं जातं की पुरुषसुद्धा वेळ काढूनच लिहितात ना त्यांच्या त्या काय कामाच्या थबडग्यातनं, पण स्त्रियांना आपण, म्हणजे मला कल्पना दुधाळांचे नाव घ्यायला त्यामुळे आवडेल ह्या वाक्याला जोडून घेण्यासाठी, की जेव्हा त्या बाई घरकाम, शेतकाम, कुटुंब, म्हणजे एकत्र कुटुंब त्यांचं आहे, ते सगळं करून जेव्हा तिचा काहीतरी हुंकार लिहायला बसत असेल तेव्हा ती किती दमलेली असेल ती स्त्री. म्हणजे त्याचं कुठेही मी असं म्हणत नाही की ते म्हणजे त्यामुळे त्यांनी लिहिलेलं खूप सकस आहे असं, अरे ते सकसच लिहित आहेत, पण त्यांना जर आपण वेगळ्या प्रकारची उसंत देऊ शकलो स्त्रियांना, स्त्री लेखिकांना, तर मला वाटतं की त्यांच्याकडनं आपल्याला खूप काहीतरी असं वाचायला बघायला मिळेल की जे आजपर्यंत आपण फक्त पुरुषांच्याच चष्म्यातनं, पुरुषांच्याच नजरेतनं आपल्या समाजाकडे बघतोय, त्याच्या पलीकडे स्त्रीचा कोण काय आहे, स्त्रीचा कॅमेरा काय आहे हे बघण्याची सवलत आपण समाज म्हणून ती देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मृदुकांता, तुझ्या वाचनामधलं काय म्हणजे ताज्यातलं तू काय वाचतेस, नवीनमधलं काय वाचतेस? इंग्रजी वाचतेस का, हिंदी वाचतेस का, किंवा स्पेशली मराठीमधले नवीन समांतर लेखकांमध्ये तू काय वाचतेस? मी अलीकडे श्वेताची निळ्या डायरीची, श्वेता SV, श्वेता मी नाव विसरले, शिल्पा, हां, ती मी अलीकडे वाचली. माझा नावांचा गोंधळ होतो जरा. हां, अच्छा, हां, ती मराठीमध्ये वाचलेली आहे. पाडस वाचते मी आत्ता. मी एका वेळी ॲक्च्युली 3-4 जरा पुस्तकं वाचत असते. मला आवडणाऱ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे अख्खा लेखक वाचून काढावा असं वाटलं अशा ह्याच्यामध्ये, म्हणजे समकालीन असले ते, म्हणजे तरुण नाहीत पण सलमान रश्दी आणि अलिफ शफाक मला आवडतात. आणि सलमान, म्हणजे तुम्ही म्हणालात की असं काय घ्यावं असं वाटतं किंवा काय इन्स्पायर करतं, तर सलमान रश्दीनी स्वतः, म्हणजे ते ज्या बॅकग्राऊंडमधनं येतात त्याची चिकित्सा केलेली आहे, ते मला खूप चांगलं वाटतं. जे जेन ऑस्टिनने पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की माझं जे बॅकग्राऊंड आहे, माझा जो भोवताल आहे, त्याच्यातलं मी जास्त चांगलं लिहू शकते.
तर ते मला वाटतं की मला रिलेट करता येतं आणि मला वाटतं की आपण तसं लिहावं असं. मराठवाड्यातल्या अनेक लेखकांबद्दल तुझं काय मत आहे? मुळात तू बी रघुनाथांवरती लिहिलेलं होतंस आदल्या आत्ताचे नावाच्या आमच्या लोकरंगाच्या कॉलममध्ये. तर आत्ता समांतर तुझ्या समांतर की कोण कोण लिहित आहे आणि त्यांच्याबद्दलचं तुझं काही मत आहे? खूप चांगले चांगले लेखक आहेत सध्याला. असं वय म्हणजे समांतर वय वगैरे सोडलं तरी मला आहे ना वेगवेगळ्या विषयावर लिहिणारे खूप आवडतात. सुलक्षणा महाजन शहरांच्यावर लिहितात, त्या प्रचंड आवडतात. सिंगापूरनामा, लंडननामा. अवधूत डोंगरे मला प्रचंड आवडला. शर्मिला फडके काल म्हणजे त्यांचं 4 सीझन्स आलं आणि आत्ताच कथा आली आहे मौजमध्ये, मला प्रचंड आवडल्यात त्या. म्हणजे खूपच क्लास लिहितात असं वाटलं. वाचा मौजमधली कथा आहे, फार जोरदार आहे. परत आता नावं घेतलं तर परत हिना, परत म्हणजे सगळं तुम्ही गोतावळा जमा केलाय त्याच्यामुळे ते रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. हां, किरणची वेंकूच्या आईचं रहस्य नावाची कथा आली होती दीपावलीमध्ये. फॅन्टॅस्टिक कथा होती ती, त्याची चांगली आहे. सॅबी आहे आमचा गाववाला, परत ते हां तो सॅबी. मी पुन्हा एकदा हे करतो, कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का किंवा कोणाला काही त्यांना विचारायचं का लेखनाबद्दल? कदाचित आपल्याकडे तोच हे होतं देत आहे. नमस्कार सर. कान कापलेला कुत्रा म्हणजे काय ते समज? अच्छा, कान कापलेला कुत्रा कुठे गेला? कोण विचारलं? तुम्हीच आता बोलला. अच्छा अच्छा, हां. म्हणजे एक टर्म हे करायची, ते गावाकडे आहे ना, कान कापलेला कुत्र म्हणजे काहीतरी झालं त्याचं कान कापलेलं, म्हणजे त्याचं कोण वाली नाही, गैरादी कुत्र, त्या अर्थानं म्हटलं जात, म्हणायची आई माझी. आमच्या गावाकडे शेपटी कापायचे. मग तसं बिना शेपटीचा कुत्रा. हां, म्हणजे फिलिंग सेम आहे. हां, आहेत आहेत, सगळ्यांची पुस्तकं आहेत. पपायरसचा स्टॉल आहे. हां हां हां. आणि आभूज माडचं म्हणजे ह्याचं पुस्तक आहे अवधूतचं, मस्ट रीड आहे. म्हणजे माझं घ्यावं तर घ्या, आईची काय, पण त्याचं तो चांगला लेखक आहे. पपायरसच्या आणि वॉर्डनच्या स्टॉलची सगळी आहेत ना. हां, मग लाभ घ्यावा. डोंगरे अवधूत डोंगरे. अबुज माड, अबुज माडचे जंगल, बहुधा नरेंद्रांचं पुस्तक आहे. मला थोडं आता पुढचं नाव मागचं नाव टेन्शनमुळं इकडं तिकडं होईल. तुम्ही तिथं जा, पुस्तक बघा, चाळा, घ्या. विकत घ्यायला पाहिजेत खरं तर पुस्तकं. एवढा आटापिटा आम्ही करतो. आता हिचं एक हे झालं ते मला थोडंसं अडचणीचंच वाटतं की आपल्याकडे बाकी असो नसो अभिजात वगैरे म्हणतात, तर घरात एखादं कपाट पुस्तकाचं काही हरकत नाही हो, आहे का नाही? नाही, तो प्रश्नच आहे. 90 नंतर 2000 नंतर नवीन लेखकांचे खूप प्रश्न निर्माण झालेत, कारण ते 30 वर्ष लिहिले तरी त्यांना नवीनच समजलं जातं. म्हणजे आणि काय लहानपणापासून पांढरे होतात केस हो, त्याच्यावर जाऊ नका. हां, म्हणजे मी तर तो मला काळे करून ये म्हणत होता. नव आहे म्हटलं, ठीक आहे आता झाले, लेकराचे होते पांढरे. आपल्याकडे जेवण खाण राहिले. आणखीन पण एक हां तेच आहे ना की पॉप्युलरने एक उपक्रम केला होता आणि यादी काढली होती वाचकांच्या सगळ्या कोणती नावं आहेत महत्त्वाची. त्याच्यामध्ये अजूनही लोक मृत्युंजय स्वामी आणि पु ल देशपांडे इथपर्यंतच वाचतायत. तीच नवीन समजून वाचली जातात, तीच त्यामुळे प्रश्न निर्माण मॅक्झिमम ती होती. आणि आत्ताच्या ह्याच्यातलं एकही नाव नवीन पिढीतलं 3 दशक जी पोरं लिहित आहेत, मुलं लिहित आहेत, त्यांची कोणाची नाही नावं, आणि त्याच्या आधीची पण नाही आहेत. 80 नंतर पण कोण माहित नाही त्यांना. आणि आपल्याकडे अजूनही 60च्या आधीच जगत आहेत वाचक. 60 मध्ये अजून आहे असं मला वाटतं. विवेक कुडू नावाचा आहे काय, 4 चपटे मासे, तो अतिशय चांगला कथाकार आहे. त्याचं पुस्तक पण पॉप्युलरच्या यादीत आलं, ते कारण ते जे लेखक म्हणजे त्याचं आलं, पण तो चांगला लेखक आहे, उत्तम आहे. वाचकांकडनं नाही आलं, ते लेखकांच्याकडनं आलं होतं म्हणून. आपण चांगलं आहे ते. म्हणजे याच्यामध्ये एक ऍड करते, म्हणजे लेखक नवीन यायला पाहिजे, वाचायला पाहिजे, हा लेखकांच्या नावांचा मुद्दा झाला.
वाचक म्हणून मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या जॉनराचं पण वाचलं पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे मला खूप अलीकडे मी सिक्रेट लाईफ ऑफ ट्रीज सारखं पुस्तक वाचलं, किंवा आत्ता मी एक मधुश्रीकडनं पुस्तक आलंय की आदिवासी याच्यामध्ये जी स्वातंत्र्याच्या आधी काही चळवळी त्यांच्या पातळीवरती झाल्या, त्याच्यातले जे लढणारे लोक होते त्यांच्याविषयी एकेकाची ओळख करून देणारं पुस्तक आहे. तर हे पण बदलायला पाहिजे. म्हणजे रिपोर्टाज, हिना शर्मिष्ठासारखी माणसं किती चांगला रिपोर्टाज लिहितात. हिनाचं पुस्तक आहे, हिनाचं रिपोर्टाज. आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे एक आहे कथा कविता, म्हणजे वाचल्याच पाहिजेत, पण बाकी म्हणजे खूप मदत होते. वेगवेगळे विषय आहेत, नॉन फिक्शन. मला तर वाटतं चांगल्या लेखकाचं दळ तिथं मिळतं त्याला. तुम्ही वाचलं पाहिजे, कारण तुमचा अनुभव विश्व किती असणार आहे. तुम्ही एवढूशे तुमचा अनुभव तुम्हाला हे विस्तारणारी गोष्ट आहे. आणि खरंच आहे, आपण आहे किती आपला माझा मित्र आणि मी सतत एक चर्चा करत असतो, तर त्यांच्यामध्ये मागच्या आठवड्यातच एक हे झालेलं होतं की आपले वाचक कधी वाढणार किंवा आपलं वाचन संस्कृती आणखी कशी वाढणार. तर त्याचं म्हणणं होतं की आपले जे साहित्य ते विपुल साहित्य केव्हा वाचतील, ते आधी वपुल साहित्य सोडतील तेव्हा ते विपुल साहित्य वाचू शकतील. मला वाटतं इथे सगळे आज आलेले आहेत ते विपुल साहित्य वाचतील आणि गेल्या वर्षापासून या वर्षापर्यंतचे सगळे दिवाळी अंक बघतील. हे सगळे लेखक त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील आणि पुस्तकं त्यांची तिथे वाचतील. मुलांनी नावं तरी आता ह्या एकमेकांची घेतली. म्हणजे मी आतापर्यंतचे कार्यक्रम पाहिले त्याच्यात ना, अजून आपण पण मोठ्या लेखकां म्हणजे कोणते लेखक आहे ते विंदा हे ते म्हणजे आमचे पण अरुण कोल्हटकर किंवा कवींमध्ये म्हटलं तरी तिथेच थांबतो. अरुण कोल्हटकरांनंतर सुद्धा अनेक कवी आहेत, त्यांच्याबद्दल नाही कोण बोललं जात. किंवा नामदेव ढसाळनंतर अरुण काळे आहे, अरुण काळेंचं नाव कोणच घेत नाहीये, असंही होतंय आपल्याकडे. आणि चार पाच नावं ठरलेली घेतात. विचारलं तर 5 येतील, 6 येतील. अजूनही खूप चांगले चांगले लेखक. आणि माझा आता आक्षेप आहे की आता हिनाने एवढी स्त्रियांची नावं घेतली, एवढ्या दिवसात स्त्रियांचं नाव कोणच नाही घेतलं. एकही लेखिकाच नाहीये जन्मलेली असं. पण मी या दोघींनाही स्त्रीवादी लेखिका म्हणत नाही. त्या लेखक आहेत, त्या लेखिका नाही. बघा 2 आहेत आणि मी एक आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. तर सगळेजण नवीन वाचतील, नवीन लेखक वाचतील आणि त्यातून विपुल साहित्य निर्माण करतील. आणि हे श्रेय लोकसत्ताचं आहे. सगळे तुम्ही आलात त्याबद्दल आभार आणि तुम्ही आलात त्याबद्दल थँक्यू.